ये रेखा, तुझ्या उजव्या पायाने हे माप ओलांड आणि घरात प्रवेश कर, शोभाताई रेखाला म्हणाल्या. आणि रेखा माप ओलांडून घरात आली. गोऱ्या रंगाची, मध्य बांध्याची आणि कुरळे केस असणारी रेखा आज वधूवेशात खूपच सुंदर दिसत होती. शोभाताईंची सून म्हणून आजच रेखाने गृहप्रवेश केला होता. रेखा या घरची सून बनून स्वतःला धन्य समजत होती. ज्या दिवशी मोहित तिला बघायला आला होता त्याच दिवशी त्याच्या घरच्यांचे बोलणे ऐकून रेखा भारावून गेली होती. शोभाताई म्हणाल्या होत्या, आम्हाला 3 मुली आहेत, त्यामुळे मुलीचे सुख कशात आहे ते चांगलेच ठाऊक आहे आम्हाला. आम्ही तुमच्या मुलीला सुनेसारखे न वागवता मुलीसारखे वागवू. आमच्या 3 मुलींची लग्न झाल्याने आम्हाला मुलीची कमतरता सारखी भासते घरात. तुम्ही असे समजा की तुमची मुलगी एका घरातून दुसऱ्या घरात जाते, एका आईजवळून दुसऱ्या आईजवळ जाते. शोभाताईंचे बोलणे ऐकून रेखाच्या घरातील सगळेच खूप भारावून गेले होते. आजच्या काळात अशा सासूबाई मिळणं म्हणजे नशीबच. मोहितसुद्धा दिसायला देखणा होता. चांगली नोकरी होती. मोहितपेक्षा मोठ्या 3 बहिणी होत्या. सगळ्याच बहिणींची लग्ने झाली होती. सगळं काही व्यवस्थित बघून रेखाचं आणि मोहितचं लग्न ठरलं आणि महिनाभरातच रेखा शोभाताईंची सून बनून घरात आली सुद्धा. लग्नाच्या सगळ्या विधी पार पडल्या. पूजा, अर्चना आणि देवदर्शन सुद्धा झालं. घरातील पाहुणी मंडळी हळूहळू सगळीच निघून गेली. नवीन जोडपं जवळच असलेल्या एका थंड हवेच्या ठिकाणी 4 दिवस मधुचंद्राला जाऊन आलं. आता मात्र रेखाचा खरा संसार सुरू झाला. घरातील सगळ्यांची मने जिंकण्याचे रेखाने प्रयत्न सुरू केले होते. रेखा होती सुद्धा सगळ्याच कामात चोख. तक्रारीला कुठे जागाच ठेवायची नाही. सगळ्यांना सगळं काही हातात आणून द्यायची. 3 नंदा अधूनमधून येत राहायच्या. रेखा त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करायची. शोभाताई सुद्धा तिच्याशी खूप गोड बोलायच्या. सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण एकदा रेखा सकाळी लवकर उठली आणि तिला अचानक गरगरायला लागलं. तशी ती पुन्हा अंथरुणात शिरल्या शिरल्या तिला जरा झोप लागली. थोड्या वेळाने मोहित उठला आणि खोलीच्या बाहेर गेला. बाहेरून आत आला तोच रागाने फणफणत. आत येऊन त्याने रेखाच्या अंगावरील अंथरूण काढून मोठ्याने जमिनीवर फेकले. त्यासरशी रेखाला पटकन जाग आली. ती खाडकन झोपेतून जागी होत मोहितकडे पाहू लागली. तितक्यात मोहित तिला म्हणाला, तुला काही झोपा काढण्यासाठी लग्न करून घरात नाही आणलंय मी. तू इथे झोपा काढत आहेस आणि माझी आई तिकडे किचनमध्ये राबते. चल उठ आणि लाग कामाला. आणि यापुढे माझी आई काम करताना दिसता कामा नये. नेमकं काय होते हे रेखाला कळतच नव्हतं. एरवी प्रेमाने बोलणारा मोहित आज कोणत्या पद्धतीने बोलतोय हे तिच्या लक्षातच येत नव्हते. त्याच्याशी काय बोलावे हे सुद्धा तिला कळत नव्हते. आपल्याला उठायला उशीर झाला हे तिच्या लक्षात आले, पण थोडासा उशीर झाल्याने मोहित असा रिॲक्ट करेल हे तिच्या ध्यानीमनीही नव्हते. कारण आजवर मोहित तिच्याशी कधीच या पद्धतीने बोलला नव्हता. ती पटकन उठली, बाथरूममध्ये जाऊन थंड पाण्याने आंघोळ केली आणि किचनमध्ये गेली. तोवर सासूबाईंचा चहाच उकळलेला नव्हता. ती गेली आणि सासूबाईंना म्हणाली, तुम्ही बसा, मी आणते चहा गाळून. अगं आलीस का तू? खूपच लवकर आलीस. थोडा वेळ झोपायचं असतं आणखी. थकतेस हो दिवसभर काम करून. सासूबाईच्या बोलण्यातला उपरोधिकपणा रेखाच्या लक्षात आला होता. सासूबाई सुद्धा अशा बोलू शकतात हे तिला नव्याने कळले होते. ती काहीही न बोलता काम करत होती. सगळं काही आवरून आणि चहा नाश्ता करून मोहित ऑफिसला जायला निघाला. रेखाने घाईने त्याला टिफिन नेऊन दिला. त्याने टिफिन घेताना तिच्याकडे साधे पाहिले सुद्धा नाही. सरळ दुर्लक्ष करून निघून गेला. रेखा मात्र दिवसभर त्याच्या वागण्याचा विचारच करत राहिली. आजवर नेहमीच प्रेमाने बोलणारा मोहित आज असा का बोलला असेल हे तिला अजूनही कळले नव्हते. दिवसभर ती तशाच मनस्थितीत कामे करत होती. मध्ये मध्ये तिला गरगरल्यासारखे वाटत होते. तेव्हा थोडा वेळ बसून नंतर पुन्हा कामाला सुरुवात करायची. दुसऱ्या दिवशी सुद्धा तिला बरे वाटले नाही. तेव्हा तिने मोहितने ऑफिसला जाताना तिला दवाखान्यात नेले. त्या डॉक्टरांनी सांगितले की रेखा आई होणार आहे. आई होणार या बातमीने रेखा खूप आनंदून गेली. मोहित आणि घरातले सुद्धा आनंदी होते. बातमी ऐकून मोहितच्या बहिणी सुद्धा आवर्जून घरी भेटायला आल्या. रेखा सुद्धा आनंदाने त्यांचा पाहुणचार करत होती. मोहितच्या बहिणी दिवसभर गप्पा करीत संध्याकाळी छान बाहेरून फिरून येत. कधी शॉपिंगला जात. तोवर त्यांच्या मुलांना रेखा सांभाळत असे. रेखाला त्या घरकामात काहीच हातभार लावत नसत. आधीच इतकी कामे आणि त्यात गर्भारपण, त्यामुळे रेखा दिवसभरात पार थकून जाई. पण चेहऱ्यावर मात्र थकवा अजिबातच दाखवायची नाही. सगळीकडे प्रसन्न चित्ताने वावरायची.
एकदा रेखाची तब्येतीमुळे तिच्या कामात दिरंगाई व्हायला लागली तेव्हा ते सगळेच तिला बोल देऊ लागले होते. मोहित बरेचदा तिला म्हणाला होता की काम करणार नाहीस तर तुला कशाला आणलंय लग्न करून म्हणून. म्हणजे घरात बायको किंवा सून फक्त काम करण्यासाठी म्हणूनच आणायची होती का ह्यांना? त्या व्यतिरिक्त वेगळं असं अस्तित्व नाही का बायकोचं, असा तिला प्रश्न पडला. आता मात्र तिला या सगळ्यांची चीड आली. सासूबाई नेहमीच म्हणायच्या की आम्ही सुनेला मुलीसारखं वागवू आणि प्रत्यक्षात त्यांच्या मुलीसाठी आणि सुनेसाठी वेगवेगळे नियम होते. इतर वेळी नाही, निदान आपल्या या अवस्थेत तरी आपल्याला समजून घ्यायला हवं होतं. आपल्याला कामात थोडी मदत करायला हवी होती. आपल्याला मानसिक आधार द्यायला हवा होता असे रेखाला वाटून गेले. त्यानंतर रेखाने घरात कोणालाच काही काम सांगितले नाही. जसं होईल तसं ती स्वतःच करायची. अगदी यंत्रवत काम करायची. कोणाशी जास्त बोलणे नाही, काही नाही. 8 दिवस राहून तिच्या नंदा परत गेल्या. सगळं काही पूर्ववत सुरू होतं. पण रेखाच्या वागण्यात एक वेगळाच शुष्कपणा आला होता. मोहितच्या किंवा शोभाताईंच्या ते अजिबातच लक्षात आले नव्हते किंवा तिच्या मनस्थितीचा त्यांनी कधी फारसा विचारच केला नव्हता. असे दिवस जात होते. रेखाला आता 5वा महिना लागला होता. सुदैवाने तिला काहीही त्रास होत नव्हता. ती हळूहळू घरातील सगळीच कामे करायची. शोभाताई मात्र घरातील कामांकडे साफ दुर्लक्ष करत. पण घरात कोणी पाहुणा आला की त्यांच्यासमोर मात्र रेखाचा खूपच लाड करत. तिला जाग्यावर पाणी आणून देत. सगळेजण शोभाताईंचे खूप कौतुक करायचे. शोभाताई सुनेला अगदी मुलीसारखं वागवतात म्हणून. एकदा शोभाताई पायऱ्या उतरताना घसरून पडल्या. फारसे काही लागले नव्हते, तरी पण पायाचे एक हाड मोडले होते. शोभाताईंच्या पायाला प्लास्टर लागले होते. शोभाताई आता अंथरुणावर आल्या होत्या. रेखा त्यांची सेवा करत होती. त्यांच्या 3 मुली आपापल्या मुलांसमवेत आईला भेटायला आल्या. पुन्हा रेखाच्या अंगावर घरातील सगळीच कामे पडली. रेखा सगळी कामे निमूटपणे करत होती. रात्री सगळ्यांचे जेवण पार पडल्यावर सगळी आवराआवर करून रेखाने सुद्धा तिचे जेवण गरम करायला घेतले. नेमके तेच स्वयंपाकघरात कसल्याशा कामासाठी आलेल्या तिच्या नंदेने ते पाहिले आणि लगेच मोहितच्या कानात काहीतरी सांगून आली. मोहित लगेच किचनमध्ये आला. रेखाने नुकतेच ताट वाढून घेतले होते. तिला पाहून तो रागाने म्हणाला, काय गं, तिकडे माझी आई आजारी आहे, अंथरुणावर पडून आहे आणि तू इकडे काहीच न झाल्यासारखी मजेत जेवत आहेस. मलाही आईची काळजी आहे आणि जेवणच तर करते ना, यात काय जगावेगळं आहे. तुम्ही सुद्धा सगळेजण जेवलातच ना माझ्या आधी, रेखा म्हणाली. काहीच न झाल्यासारखी जेवण गरम करून घेत आहेस. ताटात गोड पदार्थ घेतला आहेस. तिकडे माझ्या बहिणी बिचाऱ्या आईजवळ बसून आहेत, तिला बरं वाटावं म्हणून, आणि तू इकडे मजेत जेवत आहेस. माझी आई तुला स्वतःच्या मुलीसारखं समजते. पोटच्या मुलीसारखा जीव लावला तुला. तुझी स्तुती करताना ती अजिबात थकत नाही आणि तू पाठीमागे अशी वागतेस माझ्या आईच्या, मोहित रागाने म्हणाला आणि पाय आपटत तिथून निघून गेला. रेखा मात्र हातातला घास पुन्हा ताटात ठेवून विचार करू लागली. खरं तर तिने काही चुकीचं केलेलं नव्हतं. सासूबाईंना काय हवं नको ते बघून सगळ्यांचा स्वयंपाक करून सगळ्यांना जेवू घालून सगळी आवराआवर करूनच जेवायला बसली होती. या सगळ्या कामाच्या गदारोळात सासूबाई जवळ जाऊन बसायला वेळ मिळाला नव्हता इतकंच, पण ती वारंवार त्यांच्या खोलीत जाऊन काय हवं नको ते विचारत होतीच. जेवण गरम करून खाण्यात मोहितला काय गैर वाटतंय ते रेखाला कळतच नव्हते. पण हल्ली मोहित बरेचदा असं वागत होता. काही ना काहीतरी कारणे रेखाला आवश्यक वाटत होती. तिने मनात काहीतरी विचार केला आणि जेवण करायला सुरुवात केली. कारण प्रश्न फक्त तिच्या भुकेचा नव्हता, तर तिच्या पोटातल्या बाळाचा सुद्धा होता. त्यामुळे मनस्थिती काहीही असली तरी स्वतःची काळजी घेणे तिच्यासाठी आवश्यक होते. दुसऱ्या दिवशी नंदा सुद्धा आरामात उठल्या. बाहेर येऊन पाहतात तर रेखा कुठेच दिसत नव्हती. त्यांना चहा आणि नाश्ता हवा होता. त्यांनी रेखाच्या खोलीत जाऊन पाहिले तर तिथे सुद्धा रेखा नव्हती. म्हणून त्यांनी रेखाबद्दल मोहितला विचारले. मोहित सुद्धा नुकताच उठला होता. रेखा कुठे आहे हे त्यालाही माहिती नव्हते. ऐन सकाळी ती दिसत नाही याचा त्याला भयंकर राग आला होता. तो सुद्धा रेखा कुठे आहे ते पाहायला लागला. त्याच्या आईच्या रूममध्ये त्याने जाऊन पाहिलं तर रेखा तिथे आईजवळ बसली होती. रेखाला आईजवळ बसलेलं पाहून त्याचा राग किंचित शांत झाला. आज ती सकाळीच उठली आणि तिच्या सासूबाईंजवळ येऊन बसली होती. सासूबाईंशी बोलू लागली होती. बराच वेळ झाला तरी रेखा आपल्या जवळच बसलेली आहे हे पाहून बाईंनाही जरा विचित्रच वाटले होते. ही इथेच बसून आहे तर घरातील कामे कधी करणार असा प्रश्न त्यांच्या मनात आला. पण नेमकं हे बोलून कसं दाखवावं हे त्यांना कळत नव्हतं. आता मोहित आला आहे तर तोच तिला घरातील कामे करायला पाठवेल म्हणून त्या निश्चिंत झाला.
मोहित तिला पाहून म्हणाला, रेखा तू इथे काय करतेस, तेही इतक्या सकाळी? इथे काय करते म्हणजे काय? आईंची काळजी घ्यायला नको का इथे कोणी? त्यांना एकटं वाटू नये म्हणून आली त्यांच्याजवळ. हे ऐकून मोहित काहीच न बोलता तिथे उभा राहिला. रेखा पुढे म्हणाली, काल तुम्ही मला जाणीव करून दिली की आई माझ्यावर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करतात आणि मी सुद्धा त्यांच्या सुनेसारखी नाही तर मुलीसारखी काळजी घ्यायला हवी. पण मात्र आईंच्या जवळ बसून न राहता नुसती घरकामात गुंतून बसले होते. पण आता आणखी नाही. आता मी आईंना सोडून कुठेच नाही जाणार. त्यांना काय हवं नको त्यांची काळजी घेईन. मोहित आता काहीच बोलू शकला नाही. तो कसनुसा हसत तिथून निघून गेला. जाऊन बहिणींना सांगितली, रेखा आईजवळ बसली आहे म्हणून. आपण इथे आलेलो असताना आपली चहा नाश्त्याची सोय करायची सोडून रेखा आईजवळ जाऊन बसली याचा एव्हाना त्याच्या बहिणींना रागच आला होता. पण काहीही न बोलता त्या किचनमध्ये शिरल्या. माहेरी येऊन काम करायची आता त्यांना सवय राहिली नव्हती. त्यामुळे माहेरी आल्यावर अगदी आळसलावलगत व्हायचं त्यांना. त्यामुळे साध्या चहालाही बराच वेळ लागला त्यांना. त्यांना वाटले होते की निदान आपला चहा होईपर्यंत तरी रेखा परत येईल आणि नाश्त्याच्या तयारीला लागेल. पण आज रेखा सासूबाईंच्या खोलीतून बाहेर यायचं नावच घेत नव्हती. शेवटी तिघींनी मिळून कसा तरी नाश्ता बनवला. तिघींची मुले एकत्र जमल्याने बराच गोंधळ घालत होती. शिवाय घरात पसारासुद्धा बराच होत होता. मुलांना आवरून मुलांचा दंगा कमी होत नव्हता. नाश्ता झाल्यावर एक नणंद नाश्त्याची एक प्लेट घेऊन आईच्या खोलीत आली. तिला पाहून रेखा म्हणाली, ताई आज माझाही नाश्ता इथेच आणा, म्हणजे आईंना एकटीने नाश्ता करायची गरज नाही. नंदे जरा रागानेच रेखाकडे पाहिले, पण रेखाने आज तिच्याकडे पाहण्याकडे फार साफ दुर्लक्ष केले. शेवटी नंदेने तंतनतच तिला नाश्त्याची प्लेट आणून दिली. सासूबाईसुद्धा रेखाचे आजचे विचित्र वागणे बघून हैराण झाल्या होत्या. पण रेखाने सासूबाईंकडे सुद्धा लक्ष दिले नाही. ती आरामात नाश्ता करत होती. आता मात्र जेवणाची तयारी करायची होती. रेखाच्या नंदा आता जरा जास्तच रागात होत्या. त्या तिघीही एका दमात आईच्या खोलीत गेल्या आणि रेखाला म्हणाल्या, काय गं रेखा, घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार सगळं विसरली आहेस का तू? अगं सकाळी साधा चहासुद्धा नाहीच दिला तू. आम्हाला चहा नाश्ता स्वतःच बनवून घ्यावा लागला आणि आता काही जेवण पण बनवणार नाहीस का तू? हो ना, माझ्या मुली काय आता तू घरात असताना सुद्धा स्वतः कामे करणार आहेत का? सासूबाई म्हणाला. अहो आई, असं काय बोलताय तुम्ही? तुमच्या मुली म्हणजे काय? मी पण तुम्हाला मुलगीसारखीच आहे ना. तुम्ही तर नेहमी म्हणता आणि यावेळेला सगळ्यात जास्त महत्त्वाचे तुम्हाला बरे वाटणे आहे आणि त्यासाठीच मी इथे तुमच्याजवळ बसून आहे. रेखा म्हणाली, तू इथे माझ्याजवळ बसली तर मी काय लवकर ठीक होणार आहे का? आणि तू इथे बसून राहिलीस तर घरची कामे कोण करणार? की आता माझ्या मुलींना कामानं जुंपणार आहेस तू? सासूबाई म्हणाल्या. तसं नाही आई, तुम्हाला असे बघून मला काही सुचत नाहीये. कामामध्ये मन लागत नाहीये म्हणून इथे बसलेली आहे. आणि ताई इथे बसल्या तर तुम्हाला बरं वाटतं ना, म्हणूनच मी पण तुमच्याजवळ येऊन बसली आहे. आणि मी रोज स्वयंपाक करतेच ना. आता ताईंनी घरची कामे केली काय किंवा नाही केली काय काय फरक पडतो? शेवटी तुम्हाला सगळ्या सारख्याच. रेखा निष्काळजीपणे म्हणाली. म्हण तू आता माझ्या मुलींसोबत स्पर्धा करणार आहेस का? तुला सगळ्यांसमोर मुलगी म्हणून काय वागवते तर खरंच माझ्या मुलीची जागा घेणार आहेस का तू? तू सून आहेस आणि शेवटपर्यंत सूनच राहशील. तू इथे माझ्या डोक्यावर बसल्यापेक्षा घरची कामे कर, त्यानेच मला जास्त बरं वाटेल. जा आणि जाऊन स्वयंपाक कर, सासूबाई म्हणाली. तुम्ही इथे अशा आजारी असताना आम्हा सगळ्यांना जेवण जाणार का? मी तर म्हणते राहू दे स्वयंपाक वगैरे, नाहीतरी नाश्ता झाला आहेच ना. मला तर बाई तुम्हाला असं पाहून अजिबात भूक लागणार नाही. रेखा पुन्हा धीटपणे म्हणाली. आईला लागलं म्हणून काय आम्हाला भूक लागणे बंद होणार आहे का? की आम्ही जेवण करू नये असे तुला वाटते? आम्ही उपाशी राहिल्याने आई काय लवकर बरी होणार आहे का? मोठी नणंद म्हणाली. नंदेने असे बोलताच रेखाने दारात उभा असलेल्या मोहितकडे पाहिले. तिने त्याच्याकडे पाहताच तो खजील झाला. आपण का रेखाशी चुकीचं वागलो याचे त्याला आता खूप वाईट वाटले होते. रेखा गर्भारपणात असून घरातील सगळीच कामे सांभाळत आहे, कसलीही तक्रार करत नाहीये. उलट आपण तिला जास्तच राबवून घेतो सुद्धा. आधी तर सगळ्यांना घालून नंतरच ती जेवत होती. खरं तर या अवस्थेत सगळ्यात आधी तिने जेवायला हवे होते. पण आईवर आपले किती प्रेम आहे हे दाखवायच्या नादात आपण कधी इतके वाईट वागून गेलो त्याचे त्यालाही कळत नव्हते. तो रेखाजवळ आला आणि तिला म्हणाला, रेखा मला माफ कर. मी मागच्या काही दिवसांपासून तुझ्याशी खूपच वाईट वागतो आहे. काल तर मी कहरच केला. तुझ्या या अवस्थेतही तुला तुझ्या जेवणावरून बोललो.
माझ्याच्याने खरंच चूक झाली. मी असाही वागू शकतो याची मलाच लाज वाटते. आता मात्र ज्या नंदेने मोहितच्या कानात येऊन रेखाच्या जेवण गरम करण्याबद्दल सांगितले होते ती सुद्धा खजील झाली. रेखा मोहितला म्हणाली, तुम्हाला तुमची चूक कळली यातच सगळं आलं. तुम्ही माफी नका मागू माझी. फक्त एवढंच लक्षात ठेवा की काहीही झालं तरी घरातील सून मुलीची जागा नाही घेऊ शकत. मुलींसाठी आणि सुनेसाठी वेगळा न्याय असतो. मी सुद्धा मुलींसारखे उशिरा उठून सगळी कामे सोडून आईजवळ बसून राहिली तर घरातील कामे होणार नाही. मलाही आईची काळजी आहे आणि म्हणून अधिक काळजीने घरातील जबाबदाऱ्या सांभाळते आहे. कारण सध्या तरी माझ्या हातात फक्त तेच आहे आणि अशा परिस्थितीत मी थकते. मला सुद्धा मध्ये आरामाची आणि वेळेवर जेवणाची गरज आहे. कारण ते माझ्या बाळासाठी योग्य आहे आणि मी सगळ्या जबाबदाऱ्या योग्यपणे निभावण्याचा पूर्ण प्रयत्न करते. पण या सगळ्यात तुम्ही कोणीच मला हातभार लावत नाही याचे मात्र मला खूप वाईट वाटतं. या अवस्थेत मला तुमच्या सहकार्याची, तुमच्या आधाराची गरज आहे हे कोणालाच जाणवत नाही. आता मात्र मोहितसह त्याच्या आईला आणि बहिणीलाही आपल्या वागण्याचे खूप वाईट वाटले. सगळेच आपल्या वागण्यावर खजील होते. सासूबाई रेखाला म्हणाल्या, मला माफ कर पोरी. लग्नाच्या आधी तुला शब्द दिला होता मुलीसारखं सांभाळेन म्हणून, आणि मुलीसारखं तर सोड, साधं घरातल्या एका व्यक्तीप्रमाणे सुद्धा नाही सांभाळलं मी तुला. सतत आमच्यापेक्षा कमी समजलं. तुला जणू इथे काम करण्यासाठी आणलंय अशी वागणूक दिली. खूप चुकलं माझं. आम्हाला पण माफ कर. आमचं सुद्धा खूप चुकलं ग. इथे आलो की आम्ही नुसत्या फरमाईशी करायचो. मुलांना तुझ्या भरोशावर सोडून आम्ही मात्र आमच्यातच गुंग असायचो. घरी आम्हाला एक मुलाला सांभाळणे कठीण जाते आणि तू मात्र सगळ्या मुलांना एकत्रच सांभाळायचीस आणि अशा वेळी तर आणि कायम तुझ्या मदतीला असायचो. हवं होतं, पण इथे सुद्धा आम्ही आमच्यातच गुंग होतो. मोठ्या नणंदबाई म्हणाल्या, जाऊ द्या, तुम्हाला तुमची चूक कळली ना यातच सगळं आलं. माझ्या मनात कोणाबद्दलही राग नाही. फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी आज अशी वागले. तुम्हाला वाईट वाटले असेल तर खरंच सॉरी. आणि आता येते मी. स्वयंपाक करायचा बाकी आहे अजून. रेखा हसून म्हणाली, नाही रेखा, आज तू स्वयंपाक करायचा नाहीस. आज सगळं आम्ही करणार आणि आम्ही जोवर इथे आहोत तोवर आम्ही तुझ्यासोबत प्रत्येक कामाला हातभार लावू. छोटी नणंद म्हणाली, नाही ताई, खरंच मी करेल सर्व. रेखा म्हणाली, करू दे त्यांना. आपण सासू सुना छानपैकी बसून गप्पा मारू. आपल्या हातून बरेच आनंदाचे क्षण सुटून गेलेत, पण यापुढे त्या क्षणांना होईल तसे जगून घेऊ. आई आणि मुलगी होऊ शकलो नाही तरीही सासू आणि सून म्हणून एकमेकींना समजून घेऊ. एकमेकींचा भक्कम आधार होऊ. तिच्या सासूबाई म्हणाल्या. त्यासरशी रेखाच्या डोळ्यात पाणी दाटून आले. त्यानंतर दोघी सासू सुना बराच वेळ गोष्टींमध्ये रमल्या होत्या. मोहित आणि त्याच्या बहिणी भरलेल्या डोळ्याने त्यांच्याकडे पाहत होत्या. तर मित्रांनो, आजची आमची स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.